मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड या गावामध्ये आहे आणि आपण माझ्या या बाजूला पाहू शकता महामार्गाच्या सेवा रस्त्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं चित्र दिसतंय आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ठेकेदाराकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचं देखील सध्या दिसून येतंय। आता महामार्गाच्या कडेला आपण पाहू शकता एक ट्रक जी आहे ती पलटी झाल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। आपण या बाजूला पाहू शकता महामार्गाच्या सेवा रस्त्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावरती खोदाई जी आहे ती बाजूला देखील करण्यात आलेली होती आणि या खोदाईमुळे जे आहे ते या वाहनाचं चाक खचल्यामुळे ट्रक जो आहे तो या ठिकाणी पलटी झाल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। या कामाबाबत नागरिकांनी देखील अनेकदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मात्र व्यवस्थित रीतीने या ठिकाणी काम केले जात नसल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातंय। आता या ठिकाणी एक अपघात देखील झालेला आहे आणि पुढील बाजूला जर आपण पाहिलं तर पावसाचं पाणी साचलेलं आहे, चिखल देखील मोठ्या प्रमाणावरती सध्या दिसतोय। यामुळे या ठिकाणावरून जाणारी जी वाहनं आहेत, विशेषतः दुचाकी स्वार जे आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय। चिखलातून वाट काढणं त्यांच्यासाठी अतिशय अवघड असं ठरत आहे। यामुळे छोटे मोठे अपघात देखील या भागामध्ये घडत आहेत। तरी संबंधित ठेकेदाराने या मार्गाकडे लक्ष देऊन या ठिकाणी व्यवस्थितरित्या नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जाते। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।